नमस्ते मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आता वाजले 5:30 आणि आपण चालला सकाळी घुमायला. तर आता आपण डॅमवर घुमायला चालला. तर मी आपली सायकल घेतलो आणि आता निघलो. तर चला तुम्हाला दाखवतो मी आता. ही आपली सायकल आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. आणि हा रस्ता आहे आणि ते पॉवर हाऊस आहे. तुम्ही इथून विद्युत निर्मिती होत असते, पाहू शकता मित्रांनो तुम्ही. तर चला आपण समोर जाऊ. याच्या समोर डॅम आहे, तर तुम्हाला दाखवतो. चला. तुम्ही किती वाजता उठते आम्हाला कमेंट करा आणि सांगा. आणि तुम्ही कुठे घुमायला जातात ते प्लेस पण सांगा. मी तर रोज येत असतो मित्रांनो, कारण इथे बढिया वातावरण राहत असते आणि हवा वगैरे मस्त चालत असते आणि इथे कसा मस्त शांत वातावरण वाटत असते. म्हणून मित्रांनो मी इथे येत असतो मित्रांनो. तर तुम्ही पण कुठे जात असाल तर मला पण ते लोकेशन सेंड करा मित्रांनो. तर चला मग. बघा या झाडाच्या मागे गोसे डॅम आहे, तुम्ही पाहू शकता. तर गोसे डॅमचं थोडंसं काम चालू आहे मित्रांनो. तर पूर्ण पाणी आटलं आहे. तर तुम्हाला मी जवळून दाखवू शकतो गोसे डॅम. चला मग तुम्हाला दाखवतो. इकडून पाय काम चालू आहे, तिथे थोडे मशीन वगैरे लावलेले आहेत. इथं वातावरण अलग असते मित्रांनो, खूप थंडगार आणि शीतल वातावरण असते इच्छा. आपल्याला इथून जायचं आहे. इथून एक रस्ता आहे मित्रांनो खाली उतरायचा, तिथून जावं लागते. तर चला तुम्हाला दाखवते. हे बघा इथं मशीन वगैरे लावलेले आहेत. तिथे काम चालू आहे. थोडा गोसाड्यांचं नाही का, थोडा मशीन वगैरे लावलं आहे इथं. इथून सिमेंट वगैरे सप्लाय होते तिकडे खाली. रस्ता आहे मित्रांनो. चला आपण आपल्याला इथून जावं लागते. इथून खाली जावं लागेल मित्रांनो, कारण इथून खाली. चला हा रस्ता आहे मित्रांनो, खूप खराब रस्ता आहे. तर आपण इथूनच जायचं आहे मित्रांनो. खूप खराब आहे मित्रांनो, तुम्हाला दिसलाच असेल. आणि आता आपल्याला समोर जायचं आहे, कारण गोसे डॅमच्या आपल्याला जवळ जायचं आहे. तर आपल्याला समोर जावं लागेल. इथे थोडी नदी पार करायला लागेल मित्रांनो. थोडा पाणी वगैरे आहे इथं, हे पार करून जावं लागेल. जास्त पाणी वगैरे नाही आहे, थोडासाच पाणी आहे. मी पाहू शकता थोडंसंच पाणी आहे. तर हा पाणी वगैरे पार करून जावं लागेल आपल्याला. आणि सायकल इथेच ठेवावं लागेल, कारण सायकल तिकडे समोर जाऊ शकत नाही, कारण तिकडे जास्त मोठे मोठे गोटे वगैरे आहेत. तर आपल्या सायकलला इथेच ठेवावे लागेल आणि आपल्याला समोर जावं लागेल मित्रांनो. तर चला तुम्हाला दाखवतो मी ते नदी वगैरे. चला तुम्ही जावं लागते. तर गोटे वगैरे आहेत मित्रांनो, पहा तुम्ही. हे गोटे वगैरे, त्या गोट्यावरून सायकल वगैरे जाऊ शकत नाही. पहा हे पार करून जावं लागते नाही थोडी. पाणी पार करून आपल्याला जायचं आहे समोर. हा पाणी पार केल्याशिवाय आपल्याला समोर जाता येत नाही. तर चला आपण हा पाणी पार करून जाऊया. पोचलेलो आहे जवळपास धरणाच्या जवळ. चला सब व्ह्यू आहे इच्छा, पहा तुम्ही. तर ते काम चालू आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. हा रोड त्यावेळेस बनवला मित्रांनो. इथे पाणी राहते, पण आता थोडा डॅमचं काम चालू आहे, त्यामुळे इथे रोखून ठेवला मागं पाणी मित्रांनो. गेट चालू करत नाहीत मित्रांनो. इथं काम चालू आहे थोडा. हा रोड बनवला जायसाठी. तर चला तुम्हाला दाखवतो. आणि या धरणाला 33 दरवाजे आहेत, पाहू शकता. क्या असा व्ह्यू राहते. मित्रांनो तुम्हाला माझा ब्लॉग तर आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. आपली नवीन व्हिडिओ आहे मित्रांनो. आपल्याला तेवढा ब्लॉग वगैरे बनवता नाहीत, तरी पण मी ट्राय केला आहे मित्रांनो. तर मी कुठे चुकलो ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो. आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करत जा मित्रांनो.
तर व्हिडिओ पाहिल्यास थँक्यू मित्रांनो. तर भेटू लगेच आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये.